राज्यसेवा 2025 डिस्क्रिप्टिव्ह एकंदरीत जर विचार केला तर प्रिलियम्सला कोणता भाग आहे आणि मेन्सला कोणता भाग आहे त्यावरती मी थोडक्यात बोलतो। प्रिलियम्स त्यामध्ये पण इतिहासचा भाग, तर प्राचीन भारताचा इतिहास आहे, मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे। याशिवाय पाहायला गेलं तर विशेषतः राष्ट्रीय चळवळीवरती जादा भर असेल। मग प्राचीन भारताचा इतिहास कुठपासून कुठपर्यंत? अश्मयुग आहे, म्हणजे अश्मयुगाचा अभ्यास चांगला करणे, ताम्रपाषाण युगाचा प्रामुख्याने हडप्पा कालखंडाचा अभ्यास, पुढे वैदिक कालखंडाचा भाग, त्यानंतर इंडो ग्रीक आक्रमण चांगली करून ठेवावी, कुशाण घराणे असतील, गुप्त घराणे असतील, वर्धन घराणे असतील, यांचा भाग खूप चांगला करून ठेवणे साधारणतः इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत। त्याशिवाय प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये मग 16 महाजनपद, जैन धर्म, बौद्ध धर्म यांचाही अभ्यास चांगला करून ठेवावा, जेणेकरून प्रिलियम्सला त्याचं बेनिफिट मिळेल, इथे प्रिलियम्सला क्वेश्चन असतील। याशिवाय मध्ययुगीन भारताचा इतिहास इसवी सनाचे 9वे शतक ते 18वे शतक, मग इथे इस्लामिक आक्रमकांना धरून क्वेश्चन विचारले जाण्याची पॉसिबिलिटी आहे। गजनीचा मोहम्मद असेल किंवा मोहम्मद गवान असेल, त्यापेक्षा पुढे बोलायचं झालं तर मग खिलजी घराणे असतील किंवा सुलतानशाही असेल, लोधी घराणे असतील किंवा मग बाबर असेल, हुमायूं असेल, अकबर असेल, जहांगीर किंवा शहाजहान, औरंगजेब, मग यांना धरून क्वेश्चन विचारण्याची पॉसिबिलिटी अधिक आहे कुठे? प्रिलियम्स। पुढे बोलायचं झालं तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये मग छत्रपती शिवाजी महाराज आणि मग मराठ्यांचा इतिहास यांना धरून पण क्वेश्चन विचारण्याची पॉसिबिलिटी आहे। मग आधुनिक भारताचा इतिहास साधारणतः 1857च्या उठावापासून पुढे अधिक क्वेश्चन विचारण्याची शक्यता जास्त आहे। त्यामध्ये पण मग जहाल कालखंड आणि गांधी युगावर जास्त क्वेश्चन असतील, मवाळ कालखंडाच्या तुलनेने हे डोक्यात असावं। आणि मग एकंदरीत जर विचार केला, हा झाला प्रिलियमचा भाग। मेन्सला काय आहे तर राज्यसेवा मेन्स 2025, त्यामध्ये जीएस पेपर 1 यामध्ये हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे आणि सोशलॉजी आहे। एकंदरीत 250 मार्क आहेत। यामध्ये हिस्ट्रीचा जर विचार केला तर आर्ट अँड कल्चरचा भाग आहे, मग तो प्राचीन आणि मध्ययुगीन मधील फक्त आर्ट अँड कल्चरचा भाग। याशिवाय बोलायचं झालं तर आधुनिक भारताचा इतिहास आहे, मग आधुनिक भारताचा इतिहास मग स्वातंत्र्यापर्यंत आणि मग स्वातंत्र्योत्तर दोन्ही पण असेल। याशिवाय पुढे बोलायचं झालं तर मग जगाचा इतिहास आहे हे ध्यानात असावं, मग अमेरिकन राज्यक्रांती असेल, फ्रेंच राज्यक्रांती असेल, रशियन राज्यक्रांती असेल, यांचाही अभ्यास तिथे होईल। याशिवाय पुढे महाराष्ट्राचा इतिहास खूप चांगला अभ्यासावा, महाराष्ट्राचा इतिहास हा प्रामुख्याने खूप चांगला अभ्यासावा। राज्यसेवा मेन्ससाठी इथे क्वेश्चन विचारले जाण्याची चांगली पॉसिबिलिटी आहे, म्हणून महाराष्ट्राचा इतिहास खूप चांगला करणे इथे हे गरजेचं आहे। म्हणजे एकंदरीत तुम्हाला लक्षात आलं राज्यसेवा प्रिलियम्सला काय आणि राज्यसेवा मेन्सला काय 2025, म्हणून की या छोटे गाणी व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या तर सिलेबसच्या हिशोबाने व्यवस्थितरित्या हे करावं। ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जिओग्राफीचा भाग कसा करावा, काय करावा त्यावरती डिस्कस करणार आहोत।